नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाची रेसिपी करून दाखवणार आहे। आणि आता नवरात्रीचे दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांना 9 दिवसाचे हे उपवास असतात। तर मग आता 9 दिवसांमध्ये दररोज तेच खाऊन कंटाळा येत असतो। तर मग असा एक नवीन आयडियाने बनवलेला उपवासाचा पदार्थ तुम्ही घरी नक्कीच करून पहा आणि आवडल्यानंतर आपल्या ग्रुपवरती मैत्रिणींना शेअर सुद्धा करा। तर अजूनपर्यंत आपल्या पूजा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी साइडच्या घंटी या चिन्हावरती सुद्धा क्लिक करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण हा पदार्थ बनवायला घेऊया। तर या ठिकाणी छोट्या वाटीने 1 वाटी भगर म्हणजेच वरई आणि 2 चमचे साबुदाणा घेतलाय। तर आता दोन्ही एकत्र मी 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, हे पहा। तर आता एकदम भारी असं हे आपलं भिजून झालंय। तर आता यावरच मी पाणी काढून घेते। 2 तासाच्या वरती याला भिजवायची गरज नाही। जर जास्त वेळ भिजवलं तर आंबटसर असा वास येईल, त्यामुळे फक्त 2 तासच भिजत ठेवा। तर हे पहा, यावरच मी पाणी काढून घेतलंय। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डोश्याच्या पिठाप्रमाणे याला बारीक असं दळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं मी दळून घेतलंय। तर आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये 2-3 चमचे पाणी मी टाकून हे भांड विसळून घेते। आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं करायचंय। तर आता यामध्ये उपवासाचे शेंदीव मीठ, तुम्ही जर मीठ वापरत असाल तर मीठ घ्या। त्यानंतर मिरेपूड आणि जिरेपूड 1-1 चुटकी घेतले मी। त्यानंतर दही 2 चमचे। तर दही जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा लिंबाचा रस घ्या, याने चव खूप भारी येते। तर आता या पदार्थाला मी आणखी नाव काही दिलेलं नाही, तर याला आपल्याला उपवासाची आंबोळी म्हणता येईल। तर हे पहा, आता हे बॅटर तयार आहे। तर इकडे डोशाचा तवा गरम झालाय। तर याला मी थोडंसं तेल लावून घेते आणि हे पहा, अशा प्रकारे एकदम छोट्या पुरीच्या आकाराचं हे बॅटर मी तव्यावरती टाकलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला मोठं एक सुद्धा करता येईल। आपला तवा जर मोठा असेल तर या ठिकाणी या तव्यावरती 5-7 तरी हे लगेच तयार होतात। तर हे पहा, आता याच्यावरती मी बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत। हे ओलसर आहे तेव्हाच हे मिरचीचे तुकडे टाकायचे आणि चमच्याच्या साहाय्याने हे चांगले चिटकवून घ्यायचे। तर आता यावरती मी ब्रशने थोडंसं तेल लावत आहे। तर हे शेंगदाण्याचं तेल आहे, तर उपवासासाठी चालतं। तर तेलाऐवजी आपण तूप सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो। तर आता तेल पूर्ण लावून झाले। तर यावरती मी 1-1 चुटकी असं जिऱ्याची पूड टाकते। तर या ठिकाणी आपण एक मोठा करू शकतो सेम अशाच प्रकारे, पण काहीतरी वेगळं म्हणून मी असं छोटे आकाराचे केले। तर खाली बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची मीडियम फ्लेमवरती, म्हणजे व्यवस्थित भाजतील। हे पहा, तर आता आपण 1-1 करून पलटून घेऊया। मिरची अजिबात बाजूला येत नाही। जेव्हा ओला आहे तेव्हा जर ही मिरची चिपकवली तर बिलकुल बाजूला येत नाही। तर आता ही खालची बाजू सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। थोडी सुद्धा घाई करायची नाही, नाहीतर हे कचवट राहतील। जेवढा आपण खरबूज आणि लालसर होईपर्यंत याला भाजू तेवढे हे खमंग लागतील। तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक मोठं सुद्धा करून दाखवते। फक्त याला मी मिरच्या वगैरे काहीच लावणार नाही, म्हणजे सेम डोशासारखं, म्हणजे याला उपवासाची आंबोळी सुद्धा आपल्याला म्हणता येईल किंवा उपवासाचा डोसा सुद्धा म्हणता येईल। आणि हे ओलसर आहे तोवरच यावरती बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे किंवा मग गाजराचा खीस किंवा काकडीचा खीस जर यावरती तुम्ही टाकलात तर हे एक वेगळ्या प्रकारचा उपवासाचा उत्तप्पा सुद्धा तयार होईल मैत्रिणींनो। तर हे पहा, आपली उपवासाची डिश तयार आहे। तर या ठिकाणी गोल आकाराचे मी 4 बनवलेत आणि एक मोठ्या आकाराचा तुम्हाला हा पदार्थ बनवून दाखवलाय। सोबतच दही आहे, तळलेल्या मिरच्या आहेत आणि हे उपवासाचं लिंबाचं लोणचं सुद्धा। तर अशा प्रकारे या ठिकाणी उपवासाचा 2 पद्धतीने बनवलेला हा पदार्थ मी करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो। जर तुम्हाला आवडला असेल तर पुढे आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा पदार्थ तुम्ही घरी करून झाल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की कळवायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत मनापासून खूप खूप धन्यवाद।